हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवरात्री 2024 त्याचे 9 दिवस, देवीची 9 रूपं व 9 रंग, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले तर देवी माता प्रसन्न होईल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची 9 रूपं व 9 रंग परिधान करण्याचे विशेष महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये प्रत्येक रंग देवी माताच्या एका विशेष रूपाशी जोडला गेलेला आहे व त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो। चला तर मग बघूया आपण कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्यास देवी माता प्रसन्न होईल। आपण नवरात्रीमध्ये बरेच लोक आपल्या घराच्या दरवाजावरती किंवा देवळामध्ये किंवा गाड्यांवरती 9 दिवस 9 रंगाचे पताका म्हणजेच झेंडे लावतात। ते सुंदरता व आकर्षकता वाढवण्यासाठी किंवा एक फॅशन म्हणून लावत नसून त्यामध्ये धार्मिक व ज्योतिषशास्त्राचे महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। 9 दिवस 9 रंगाचे विविध कपडे परिधान करून पूजा अर्चा केली तर देवी माता प्रसन्न होईल। नवरात्रीमध्ये 9 दिवस माताची 9 रूपं व 9 रंग कोणते आहेत ते आपण बघूया। नवरात्रीमध्ये रंगाचे खूप महत्त्व आहे, कारण की हे रंग भक्तांना देवी माताच्या विविध रूपांशी जोडले जातात। प्रत्येक रंग हा देवी माताचे विशेष रूप आहे व भक्तांना त्या रंगाचे गुण प्राप्त होण्यास प्रेरित करतात। तसेच प्रत्येक रंगाचे आपले एक वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्याचे महत्त्वसुद्धा आहे। असे म्हणतात की रंग परिधान केले तर देवी माताची कृपा प्राप्त होते व जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो। नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचे महत्त्व आहे। पहिला दिवस 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार। नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी माता दुर्गाचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा करतात। 3 ऑक्टोबर गुरुवार ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून देवी माताची पूजा केल्याने लाभ होतो। पिवळा रंग आशा या प्रसन्नताचे प्रतीक आहे। दुसरा दिवस 4 ऑक्टोबर 2024 शुक्रवार। 4 ऑक्टोबर शुक्रवार ह्या दिवशी देवी माताचे दिव्य रूप माता ब्रह्मचारिणीची पूजा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून करा। हिरवा रंग प्रकृतीचे प्रतीक आहे व विकास, शांती व स्थिरताची भावना उत्पन्न करतो। असे म्हणतात की शुक्रवार या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून देवी माताची पूजा केल्याने जीवनामध्ये नवीन शुभ सुरुवात करू शकता। तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024 शनिवार। नवरात्रीमध्ये तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 5 ऑक्टोबर माता राणीचे तिसरे रूप माता चंद्रघंटाची आराधना स्लेट रंगाचे म्हणजेच करड्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने व्यक्ती व्यवहारी बनतो व त्याचा स्वभावसुद्धा सरळ व साधा होतो। चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024 रविवार। रविवार चौथा दिवस या दिवशी दुर्गा माताचे चौथे रूप माता कुष्मांडाची पूजा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून केल्याने जीवनामध्ये स्फूर्ती व उल्हास वाढतो। त्याचबरोबर आत्मविश्वास व मनोबल वाढण्यास मदत होते। पाचवा दिवस 7 ऑक्टोबर 2024 सोमवार। सोमवार 7 ऑक्टोबर या दिवशी देवी माताची कृपा मिळण्यासाठी त्यांचे पंचम दिव्य रूप स्कंद माताची आराधना पांढरे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते, त्यामुळे आपले मन शांत बनते। 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024 मंगळवार। मंगळवार 8 ऑक्टोबर देवी माताचे 6वे रूप माता कात्यायनीची पूजा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून माताला लाल रंगाची ओढणी अर्पित करा, त्यामुळे जीवनामध्ये नवीन शक्ती व साहसचा संचार होतो। 7वा दिवस 9 ऑक्टोबर 2024 बुधवार। नवरात्रीमधील 7वा दिवस बुधवार 9 ऑक्टोबर माता राणीचे 7वे रूप माता कालरात्रीची पूजा गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केल्याने व्यक्तीला अतुलनीय आनंदीचा अनुभव होतो।
त्यामुळे जीवनामध्ये समृद्धीच्या बरोबर शांतीसुद्धा मिळते. 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार. गुरुवारी 10 ऑक्टोबर गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून देवी माताचे 8वे रूप माता महागौरीची पूजा केल्यास व्यक्तित्वामध्ये आकर्षण निर्माण होते व तसेच घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होते. 9वा दिवस 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार. नवरात्रीमध्ये 9व्या दिवसाचे 9वे रूप माता सिद्धिदात्रीची आराधना जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास जीवनामध्ये भव्यता व राजसी बाटामध्ये वाढ होते. आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या रंगांचा आपल्या मनावरती चांगला प्रभाव होतो. हे विभिन्न रंग आपल्या मनावरती वेगवेगळे प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ लाल रंग उत्साह व ऊर्जा वाढवतो, तर निळा रंग शांत भावनांची सूचना देतो. नवरात्रीमध्ये विविध रंग परिधान करून मनावरती सकारात्मक प्रभाव पडतो व अधिक उत्साहित व ऊर्जा प्राप्त होते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.